नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती व्हावी, त्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे। 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडवरून या यात्रेला हिरवा कंदील देऊन सुरुवात केली आहे। ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे। महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावखेड्यांमध्ये ही भारत यात्रा आता पोहोचत आहे। आज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या दुर्गावामध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य रविदादा भगत यांच्या उपस्थितीमध्ये व ग्रामसेवक हनुमंत गदादे, ग्रामपंचायत लिपिक विजय शिंदे, पाणीपुरवठा कर्मचारी दादासाहेब भगत, ग्रामपंचायत शिपाई महादेव जायफाय, ग्रामपंचायत रोजगार सेवक विष्णू जायभाई, आरोग्य कर्मचारी गंगावणे मेजर, तसेच आशा सेविका माधुरी भगत, विमल सोलकर, बेबी नंदा कंटाळे आणि इतर महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या विकसित भारत संकल्प यात्रेच्या स्वागतासाठी हजर होते। विकसित भारत यात्रेच्या या रथामुळे स्थानिकांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती मिळाली आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी भारत संकल्प यात्रेच्या या रथाबद्दल समाधान व्यक्त केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18, कर्जत। सपने पूरे करने का समान अधिकार हो। संकल्प सवेरा, संकल्प ज्योति, संकल्प सवेरा। पक्ष पीएम सर्वांजवळ 5 लाखांपर्यंत निशुल्क उपचार देणारं आयुष्मान कार्ड आहे। कारण संकल्प होता आजाराला हरवण्याचा, ना की त्यापासून होणाऱ्या खर्चाविरुद्ध हरून जायचा। आठवतंय ना आमचे अन्नदाता, आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज आणि व्याजाच्या ओझ्याखाली दबलं जाणं, इच्छा असूनही काहीच न करता येणं, पण आता मात्र योजनांमुळे आपण मोठमोठे परिणाम साध्य केले आहेत। ते वास्तव एका दशकात भारताच्या गावागावात विकासाची आहे। म्हणूनच संकल्पाचा आमचा हा प्रवास न थांबता चालूच आहे। कारण विकसित भारताच्या सर्वात उच्च लक्ष्यापर्यंत पोहोचणे हे आमचे केवळ स्वप्नच नाही, हा सगळ्याचं काढ, मग सगळ्याच काढतो। आपल्या गावामध्ये